दत्तगुरूंच्या आशीर्वादाने उपवासाचे सर्वोत्तम परिणाम मिळवण्याचे मार्ग. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. उपवासाची खरी भावना समजून घेणे. उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा मार्ग आहे. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने उपवास करताना आपले मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राग, द्वेष किंवा चिंता मनात असल्यास उपवासाचा लाभ मिळत नाही. गुरूंचे स्मरण करत प्रेम आणि श्रद्धेने उपवास सुरू करा. स्वतःशी आणि गुरूंशी मनाची प्रामाणिकता ठेवा. उपवासाचे उद्दिष्ट फक्त शारीरिक आरोग्य नाही, तर आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. या भावनेत उपवास घेतल्यास दत्तगुरूंचा आशीर्वाद स्वतःच लाभतो. भाग 2. योग्य वेळ आणि तयारी. उपवास सुरू करण्यापूर्वी शरीर आणि मनाची तयारी अत्यंत आवश्यक आहे. हलके पण पौष्टिक पदार्थ खा, पुरेशी झोप घ्या आणि मानसिक तणाव कमी करा. दत्तगुरूंच्या चरणांची स्मृती ठेवत उपवासाचा योग्य वेळ निश्चित करा. सकाळी उठून थोडे ध्यान किंवा जप करा. उपवास अचानक सुरू करू नका. शरीराला सुसंगत वेळ द्या. मन शुद्ध असेल तर उपवासाचा प्रभाव अधिक दिसतो. तयारीचे छोटे पाऊलच गुरूंच्या आशीर्वादाचे दार उघडतात. भाग 3. श्रद्धा आणि भक्तीची ताकद. उपवास हे फक्त नियम पाळण्याचे काम नाही. श्रद्धा आणि भक्तीने त्यात जीव टाकणे आवश्यक आहे. जेव्हा आपण दत्तगुरूंच्या नावाचा जप किंवा ध्यान करतो, तेव्हा मन आणि शरीर ऊर्जा मिळते. श्रद्धा ही शक्ती आहे जी उपवासाला योग्य मार्गावर ठेवते. भक्तीमुळे गुरूंच्या कृपेचा अनुभव स्पष्ट होतो. रोज थोडा वेळ गुरूंची स्तुती किंवा कथा वाचा, ज्यामुळे उपवास अधिक फलदायी ठरतो. भाग 4. अन्नाचे संयमित सेवन. उपवासात अन्नाचे संयम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसभर हलके, पचायला सोपे आणि पौष्टिक अन्न घ्या. जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळा. पूर्ण उपवास करत असल्यास फक्त पाणी किंवा फळांचा रस घेणे योग्य आहे. गुरूंच्या आशीर्वादाने अन्न पचते की नाही याकडे लक्ष ठेवा. अन्नाचे योग्य सेवन शरीर थकत नाही आणि मन ध्यानासाठी सज्ज राहते. भाग 5. पाणी आणि द्रव्य पदार्थांचे महत्त्व. उपवासात शरीराला निर्जलीकरण होऊ नये म्हणून पुरेसे पाणी घेणे आवश्यक आहे. गोड पेय, अत्यधिक थंड पाणी किंवा बर्फ टाळा. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने शुद्ध पाणी पिण्याचा प्रभाव मन आणि शरीरावर सकारात्मक असतो. पाणी ही ऊर्जा वाहून नेणारी माध्यमे आहेत. उपवासाच्या काळात पाणी हळूहळू प्या, जेणेकरून शरीर संतुलित राहील. द्रव्य पदार्थांमध्ये फळांचा रस, नारळाचे पाणी किंवा हलकेसे सूप घेता येते. भाग 6. मानसिक शांती आणि ध्यान. उपवास फक्त शरीराचे शुद्धीकरण नाही, तर मनाचे शुद्धीकरण देखील आहे. दत्तगुरूंच्या नामस्मरणाने मन शांत राहते. रोज काही वेळ ध्यान, प्राणायाम किंवा जपासाठी ठेवा. राग, द्वेष आणि चिंता दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांती उपवासाचा सर्वोत्तम परिणाम देते. गुरूंच्या कृपेची अनुभूती मनाने घेतल्यास ऊर्जा आणि समाधान वाढते. या मानसिक तयारीमुळे उपवास अधिक फलदायी होतो आणि आध्यात्मिक उन्नती होते. भाग 7. भक्तिगीत आणि स्तुती. उपवासाच्या दरम्यान स्तुतीसाठी भक्तिगीत वाचणे किंवा ऐकणे अत्यंत लाभदायक ठरते. हृदयात गुरूंच्या स्मरणाने मन प्रसन्न राहते. भक्तिगीत किंवा मंत्र जपल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते. मन आणि विचार सकारात्मक राहतात. उपवास अधिक आनंददायी आणि प्रभावी होतो. गुरूंच्या कृपेची अनुभूती हळूहळू वाढते आणि आपले मन भक्तिप्रवण होते. भाग 8. हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग. उपवासाच्या काळात जास्त कष्टाचा व्यायाम टाळावा, पण हलके स्ट्रेचिंग किंवा चालणे फायदेशीर आहे. हळूहळू चालणे किंवा योगासने केल्याने रक्तभिसरण सुधारते.
गुरूंच्या स्मरणाने व्यायाम करत असल्यास शरीराची ऊर्जा टिकते. जास्त मेहनत किंवा ताण उपवासाचा परिणाम कमी करू शकतो. हलका व्यायाम केल्याने मन शांत होते आणि शरीर अधिक सशक्त व फोकस्ड राहते. भाग 9. मनाच्या निग्रहाची कला. उपवासाच्या दरम्यान मनाच्या इच्छा आणि ताणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आवडते पदार्थ किंवा सोयीच्या गोष्टींची लालसा येऊ शकते. गुरूंच्या स्मरणाने आणि श्रद्धेने इच्छांवर विजय मिळवता येते. मनाच्या निग्रहांमुळे उपवासाचे फायदे वाढतात. निराशा किंवा राग यांना जागा देऊ नका. या प्रक्रियेत गुरूंचा आशीर्वाद स्वाभाविकपणे मिळतो आणि आत्मिक उन्नती होते. भाग 10. सकारात्मक वातावरण ठेवणे. उपवास करताना आसपासचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ठेवा. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवा. शांत संगीत किंवा गुरूंची कथा ऐका. नकारात्मक संभाषण टाळा. दत्तगुरूंच्या स्मरणाने मन प्रसन्न राहते. सकारात्मक वातावरण उपवासाला अधिक फलदायी बनवते. या वातावरणात ध्यान, जप आणि वाचन अधिक परिणामकारक ठरतात. भाग 11. उपवासानंतर अन्नाचे संयमित सेवन. उपवास संपल्यानंतर लगेच जड अन्न घेऊ नका. हलके अन्न, फळे किंवा दलिया खाल्ले तर शरीराला सुसंगत आराम मिळतो. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने अन्न पचते आणि शरीर पुन्हा ऊर्जास्वल बनते. उपवासानंतरही संयम पाळल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. अचानक जड अन्नामुळे उपवासाचा परिणाम कमी होतो. भाग 12. नियमितता आणि सातत्य. उपवास फक्त एका दिवशी न करता नियमित पद्धतीने केल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात. सातत्य राखल्याने शरीर आणि मनाची सवय तयार होते. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने उपवासाची ऊर्जा वाढते. रोज साधा वेळ ठेवा, मन शुद्ध ठेवा आणि श्रद्धेने उपवास पाळा. सातत्यामुळे शरीर आणि मन अधिक सशक्त होतात आणि आत्मिक उन्नतीसाठी मार्ग स्पष्ट होतो. भाग 13. गुरूंची स्मृती आणि आभार. उपवासाच्या दरम्यान आणि नंतर दत्तगुरूंची स्मृती ठेवणे महत्त्वाचे आहे. आभार व्यक्त करा. गुरूंच्या कृपेची अनुभूती घ्या. या भावनेत उपवासाचा परिणाम अधिक गहन होतो. गुरूंच्या स्मरणाने मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. आभार व्यक्त करणे आत्म्याला आनंद देते आणि उपवास अधिक फलदायी ठरतो. भाग 14. आत्मनिरीक्षण आणि सुधारणा. उपवास संपल्यानंतर स्वतःवर विचार करा. मन, शरीर आणि भावना कशी बदलली आहे, काय सुधारता येईल. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आत्मनिरीक्षण केल्यास पुढील उपवास अधिक प्रभावी होतो. आपल्या आचरणात बदल करण्याची संधी मिळते. या प्रक्रियेत गुरूंची कृपा आणि मार्गदर्शन मिळते, जे जीवनातील इतर क्षेत्रांनाही सकारात्मक बनवते. भाग 15. उपवासाचा अंतिम लाभ. उपवासाचा सर्वोत्तम लाभ म्हणजे शरीराची शुद्धी, मनाची शांती आणि आत्म्याची उन्नती. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने केलेला उपवास फलदायी ठरतो. या अनुभवातून भक्ती, संयम आणि मानसिक शक्ती वाढते. उपवास हा फक्त नियम पाळण्याचा मार्ग नाही, तर गुरूंच्या कृपेची अनुभूती घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. श्रद्धा, सातत्य आणि गुरूंच्या स्मरणाने उपवासाचा प्रत्येक लाभ आपल्या जीवनात स्थायी बदल घडवतो. या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.